बॅक्टेरिया काय आहे? जर्मिनल किंवा जर्म लेयर्स. हां, तर जर्म लेयर्स म्हणजे काय? जेव्हा पहिलं बाळ फॉर्म होतं आईच्या पोटात, तेव्हा झायगॉट असतं. मग झायगॉट म्हणजे एकच सेल, मग अनेक सेल्स होतात, त्याला आपण एम्ब्रिओ म्हणतो. तर जेव्हा एम्ब्रिओ होतो ना, तो असा तुम्ही जर मध्ये कापून बघितलात ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 असे स्तर दिसतील, 3 लेयर्स. तर त्याच्यामधली एकदम आउटर मोस्ट लेअर आहे ना, त्याला एक्टोडर्म असं म्हणतात. तर ती काय झाली? आउटर मोस्ट जर्म लेअर. मधली लेअर आहे ना, त्याला मेसोडर्म म्हणतात, म्हणजे मिडल लेअर. आणि सगळ्यात आतली जी लेअर आहे ना, त्याला एंडोडर्म असं म्हणतात. तर ह्या झाल्या 3 जर्म लेयर्स. Germ layers are the layers of cells formed in the embryo during early development. These layers later developed into डिफरंट ऑर्गन्स अँड बॉडी पार्ट्स. ह्याच लेअर्सचे पुढे नंतर ऑर्गन्स आणि बॉडीचे पार्ट होतात. तर त्या 3 लेयर्स कुठल्या आहेत? एक्टोडर्म. एक्टो म्हणजे आउटर. इट इज द आउटर मोस्ट जर्म लेअर. तर त्या एक्टोडर्मचं काय होतं पुढे? स्किन आणि नर्वस सिस्टममध्ये. इट डेव्हलप्स मेनली इन टू स्किन अँड नर्वस सिस्टम. एक्झाम्पल्स कुठले? स्किन, ब्रेन, स्पायनल कॉर्ड, नर्व्स. एक्टोडम काय? आउटर स्किन आणि नर्वस सिस्टममध्ये. मेसोडम म्हणजे मिडल लेअर. दिस इज द मिडल जर्म लेअर. इट डेव्हलप्स इन टू मसल्स, बोन्स, ब्लड अँड कनेक्टिव्ह टिश्यूज, म्हणजे बॉडीच्या आतमधल्या गोष्टी होतात. एक्झाम्पल मसल्स, बोन्स, हार्ट होतं मेसोडमचं. सो मेसोडम, मिडल लेअर, मसल्स अँड बोन्स. एंडोडम. एंडो म्हणजे सगळ्यात आतली लेअर. इट इज द इनरमोस्ट जर्म लेअर. It develops mainly into linings of the digestive system and respiratory system. Linings of intestine, lungs, parts of the liver and pancreas. Endoderm म्हणजे काय? इनर लेअर, डायजेस्टिव्ह आणि रेस्पिरेटरी लायनिंग. लायनिंग म्हणजे ना एक प्रकारचं अशी पातळ असं कापड, तुम्ही लक्षात घ्या. हां, म्हणजे साडीला बघा फॉल लावतात ना, ते एक प्रकारचं लायनिंग झालं. तशी जी एंडोडर्म आहे ना, ती आपल्या शरीरातल्या पार्ट्सचं आतलं एक प्रकारचं लायनिंग असतं. आता काही ऑर्गॅनिझम्स असतात ना, त्यांना जर्म लेयर्स नसतातच. काही ऑर्गॅनिझम्सना 2च जर्म लेयर्स असतात. ओके. आणि काही ऑर्गॅनिझम्सना 3 जर्म लेयर्स असतात. 2 जर्म लेअरवाल्या ऑर्गॅनिझम्सना डायप्लोब्लास्ट म्हणतात आणि 3 जर्म लेअर असलेल्या ऑर्गॅनिझम्सना ट्रायप्लोब्लास्ट म्हणतात. ओके. आता पोरीफेरा हे जे फायलम आहे, हॅज नो टिश्यूज. इट इज जस्ट अ बंच ऑफ सेल्स. इफ देर आर नो टिश्यूज, जर्म लेअर इज ॲब्सेंट. त्याच्यानंतर नायडेरिया. नायडेरियन्स आहेत ना, त्यांना मेसोडम नसतं, फक्त एंडोडम आणि एक्टोडम असतं. इन केस ऑफ सम ॲनिमल्स ओनली 2 जर्म लेयर्स, एंडोडम अँड एक्टोडम आर फॉर्म्ड. ऑल नायडेरियन्स, सो दे आर डायप्लोब्लास्टिक. आणि त्यानंतरचे सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ना, त्यांना 3 जर्म लेयर्स असतात. In most of the animals, 3 germ layers are formed: endoderm, ectoderm and mesoderm. हां, तर इथपासून सगळे जे ऑर्गॅनिझम आहेत ना, सगळे ट्रायप्लोब्लास्टिक आहेत. प्लॅटीहेल्मिन्थस, सगळे जंतू आहेत. ॲस्केलिमेंथस, ॲनेलिडा, ऑथ्रोपोडा, मॉल्युस्का, एकिनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा, हे सगळे आहेत ते ट्रायप्लोब्लास्टिक आहेत, म्हणजे त्यांना 3 जर्म लेयर्स आहेत. चौथं फीचर, बॉडी कॅव्हिटी. त्याला सिलम असं म्हणतात. COELOM. लक्षात घ्या, सिलम. COEचा उच्चार सीच होतो आणि LOMचा ओचा काहीच होत नाही, सिलम. हां, आता बॉडी कॅव्हिटी इज द स्पेस बिटवीन बॉडी वॉल अँड इंटरनल ऑर्गन्स. बॉडी कॅव्हिटी म्हणजे आता तुम्ही आपलं जर पोट बघितलं, त्याच्यामध्ये सगळे ऑर्गन्स भरलेले आहेत, पण ते असे बॉडीची आपली वॉल आहे, आणखीन जे ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी जागा आहे. कॅव्हिटी आहे म्हणजे काहीतरी एक प्रकारची जागा आहे. हां, तर त्या जागेला काय म्हणतात? सिलम. तर त्यांनी काय सांगितलं, तुम्ही बघा काय ह्यांना सिलम कसं आहे. तर सिलम पण 3 प्रकारचे आहेत. ओके.
युक्लोमेट म्हणजे ट्रू बॉडी कॅव्हिटी. आपल्यासारखे ऑर्गॅनिझम्स आहेत ना, त्यांना आपल्याकडे ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे. नंतर एसिलोमेट म्हणजे काय, त्यांना बॉडी कॅव्हिटी नाहीच आहे. आणि मधले आहेत ना ते सुडोसिलोमेट आहे, म्हणजे त्यांना ना फॉल्स किंवा पार्शियल बॉडी कॅव्हिटी आहे. आता हे आपण नीट समजून घेणार आहोत हां. तर पहिल्यांदा बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय समजलं. बॉडी कॅव्हिटी इज अ स्पेस बिटवीन द बॉडी वॉल अँड इंटरनल ऑर्गन्स. इट इज अन एम्प्टी स्पेस इनसाइड द बॉडी वेअर इंटरनल ऑर्गन्स आर प्लेस्ड. ती अशी रिकामी जागा असते ज्याच्यामध्ये आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत सगळे ते ठेवलेले असतात. In case of multicellular animals, during the initial period of their embryonic development, body cavity is formed from either mesoderm. म्हणजे दोन मेसोडर्म जे असतात ना, जर्मिनल लेअर्स ज्या दोन असतात ना, त्यांच्यामध्येही बॉडी कॅव्हिटी फॉर्म होते. बरं का. अर्ली स्टेज ऑफ एम्ब्रिओ जेव्हा डेव्हलप होतो आणि त्यावेळी ते आपले एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म होतात ना तयार, त्यावेळी अर्ली स्टेज म्हणजे बाळ जसं जसं मोठं होत जात असतं आईच्या पोटात, तेव्हा ती बॉडी कॅव्हिटी हळूहळू फॉर्म होत असते आणि ती जी कॅव्हिटी असते ती दोन मेसोडर्मच्या लेअरमध्ये असते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. देर आर 3 टाईप्स ऑफ ॲनिमल्स बेस्ड ऑन प्रेझेन्स अँड फॉर्मेशन ऑफ बॉडी कॅव्हिटी. ज्या ॲनिमल्सकडे बॉडी कॅव्हिटी आहे त्यांना युक्लोमेट म्हणतात, ट्रू कॅव्हिटीवाले. सुडो सिलोमेट म्हणजे फॉल्स किंवा पार्शियल कॅव्हिटी, आणि एसिलोमेट म्हणजे नो कॅव्हिटी. तर बघा, सिलोम म्हणजे काय, तर हे पहिलं आहे युसिलोमेट. ह्यांच्या ज्या म्हणजे आपल्यासारख्यांच्या ज्या सेल असतात ना, तर बाहेर काय आहे, एक्टोडर्म आहे. ओके. आणि मधला जो मेसोडर्म आहे ना, मधला जो मेसोडर्म आहे बघा, हा एक आहे आणि हा दुसरा आहे, ह्याच्यामध्ये कॅव्हिटी आहे. ओके. आणि एक्टोडर्म म्हणजे लाइनिंग असते. ओके, राईट. आयसिलोमेटमध्ये काय आहे की हे सगळे एकमेकांना चिकटलेले आहेत. हां, बाहेरचा एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म, दोन मेसोडर्ममध्ये काही जागाच नाही आहे. ओके. नंतर सुडोसिलोमेटमध्ये काय आहे की बाहेरचा एक्टोडर्म आहे, हां, तर एंडोडर्म म्हणजे आतली लाइनिंग देखील आहे, पण एकच मेसोडर्म आहे. ही जी कॅव्हिटी आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला दुसरी कॅव्हिटी नाही. इकडे बघा, दोन मेसोडर्म आहेत ना, इकडे एकच मेसोडर्म आहे. ओके. बॉडी कॅव्हिटी आहे ट्रू, फॉल्स किंवा सुडो, ते आपण बघूया. तर सुरुवात करतोय आपण युसिलोमेट म्हणजे ट्रू सिलोमेट, म्हणजे यू म्हणजे ट्रू. दीज ॲनिमल्स हॅव ट्रू बॉडी कॅव्हिटी. इट इज फॉर्म्ड फ्रॉम मेसोडर्म ड्युरिंग एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट. त्यावेळी ती बॉडी कॅव्हिटी निर्माण होते. कधी, जेव्हा आपण एम्ब्रिओ असतो त्यावेळी. आता उदाहरणं काय, सगळे फायलम्स आहेत ना ॲनलिडा नंतरचे, ॲनलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोल्युस्का, एकिनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा, या सगळ्यांना बॉडी कॅव्हिटी आहे. ओके. सो दे आर ऑल युसिलोमेट. एकच किडा आहे ॲस्केलिमिंथस, त्याला सुडोसिलोमेट म्हणजे फॉल्स बॉडी कॅव्हिटी. सुडो म्हणजे फॉल्स. दीज ॲनिमल्स हॅव बॉडी कॅव्हिटी बट इट इज नॉट ट्रू सिलोम. द कॅव्हिटी इज नॉट कम्प्लिटली सराउंडेड बाय मेसोडम. म्हणजे दोन मेसोडममध्ये बॉडी कॅव्हिटी नाही, एका बाजूलाच मेसोडम आहे, दुसऱ्या बाजूला मेसोडम नाही आहे. तर उदाहरणं आहे ॲस्केलमिंथस ह्या किड्याचं. हां, आणि मग फायनली असिलोमेट. म्हणजे नाही, म्हणजे ॲब्सेंट. ह्या ॲनिमल्सना बॉडी कॅव्हिटीज नाही. तर ते कुठले कुठले आहेत, ते 3 आहेत: पॉरिफेरा, नायडेरिया आणि प्लॅटीहेल्मिंथस. प्लॅटीहेल्मिंथस म्हणजे चपटा किडा. ह्याला जर कापलं ना तर ह्याला बॉडी कॅव्हिटीज नाही आहे, सगळ्या लेअर्स चिकटलेले आहेत. ओके. दीज ॲनिमल्स डू नॉट हॅव बॉडी कॅव्हिटी बिटवीन बॉडी ऑल अँड इंटरनल ऑर्गन्स. एक्झाम्पल, पॉरिफेरा, नायडेरिया, प्लॅटीहेल्मिंथस. एसिलोमेट, नो बॉडी कॅव्हिटी. बॉडी सपोर्ट.
एंडोस्केलेटन. एंडो मीन्स इनसाइड. तर बॉडीला सपोर्ट कसा मिळतो? अँड एंडोस्केलेटन इज अ स्केलेटन प्रेझेंट इनसाइड द बॉडी ऑफ अन ॲनिमल. इट गिव्स सपोर्ट अँड शेप टू द बॉडी. प्राण्यांच्या शरीरात हाडे जी असतात, जे आधार देतात बॉडीला, त्याला एंडोस्केलेटन असं म्हणतात. आणि इट ऑल्सो प्रोटेक्ट्स इंटरनल ऑर्गन्स. म्हणजे पोटातले जे किंवा शरीरातले ऑर्गन्स आहेत आपले, पॅनक्रियाज आहेत, लिव्हर आहेत वगैरे, ह्या सगळ्यांना हे स्केलेटन आहे ना ते सपोर्ट करत असतं. इट इज मेनली मेड ऑफ बोन्स और कार्टिलेज इन व्हर्टिब्रेट्स. कार्टिलेज म्हणजे काय? एक टिश्यू असतो जो 2 बोन्सच्या मध्ये असतो. तर आता एंडोस्केलेटन कोणाकोणामध्ये असतं? ह्युमन्समध्ये असतं, फिशमध्ये असतं, फ्रॉग्समध्ये असतं, बर्ड्समध्ये असतं. तर ह्युमन स्केलेटन इज एंडोस्केलेटन बिकॉज आर बोन्स आर इनसाइड आर बॉडी. कारण हे स्केलेटन आतमध्ये आहे म्हणून आपण ह्युमन स्केलेटनला एंडोस्केलेटन म्हणतो. त्याचप्रमाणे बाहेर पण एक प्रोटेक्शन असतं. बाहेर प्रोटेक्शन काय असतं? एक्झोस्केलेटन. एक्झो म्हणजे आउटसाइड. An exoskeleton is a hard supporting covering present on outside of the body. It protects the body and provides support. बाहेरून जो सपोर्ट असतो ना त्याला एक्झोस्केलेटन म्हणतात. इट इज कॉमनली फाउंड इन ॲनिमल्स सच एज कॉक्रोचेस, क्रॅब्स अँड अदर आर्थ्रोपॉड्स. आर्थ्रोपॉडा नावाचा एक फायलम आहे ना, त्याच्यामधल्या ना एक्झोस्केलेटन अगदी छानपैकी लक्षात येण्यासारखं असतं. म्हणजे जे कवच असतं ते एक्झोस्केलेटन असतं. इन इन्सेक्ट्स एक्झोस्केलेटन इज मेनली मेड अप ऑफ टफ सबस्टन्स कॉल्ड एज कायटिन. CHITIN आहे पण उच्चार आहे कायटिन. ओके. तर क्रॅब पण आहे, त्याच्यावरचं जे कव्हरिंग आहे ते कशाचं बनलेलं आहे? कायटिनचं. कॉक्रोच इज हार्ड आउटर कव्हरिंग, त्याला काय म्हणतो आपण? एक्झोस्केलेटन. आपलं ह्युमन बिंगचं एक्झोस्केलेटन मध्ये काय असतं? स्किन आणि हेअर असतं. तर आता हे ॲनिमल क्लासिफिकेशन नवीन न्यू मॉडर्न कसं झालेलं आहे? किंगडम ॲनिमेलिया, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विदाउट सेल वॉल वाला हे किंगडम आहे. तर या कुठल्या ॲनिमल्सना सेल वॉल नाही आहे आणि मल्टी सेल्स आहेत, त्यामुळे त्याच्यामधले ग्रुप्स आहेत ना हे पॉरिफेरापासून सुरू होतात. तर त्याच्यामधले ग्रुप्स कुठले? मेन ग्रुप्स फायलम्स कुठले? पॉरिफेरा, नायडेरिया, प्लॅटीहेल्मिंथस, ॲस्केल्मिंथस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, एकिनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. आता ह्या फायलम्सचं क्लासिफिकेशन म्हणजे त्यांचा अभ्यास करताना ना हे 3 दृष्टिकोनातून बघायचं. म्हणजे आपण प्रश्न विचारतो का कुठलं बरं ह्याचा ग्रेड आहे, कुठली याची बॉडी सिमेट्री आहे, कुठली त्याची बॉडी कॅव्हिटीचा टाईप आहे. त्याबरोबर आपण बॉडी स्ट्रक्चर पण लक्षात घेतो, आणखीन त्याच्याबद्दल आपण इतर पण काही माहिती घेतो. पण ही माहिती तुम्हाला हा चार्ट बघितल्यावरती ह्या 3 गोष्टी तर डायरेक्ट कळतात. तर ह्या चार्टवरून काय कळतं का पॉरिफेरा फायलम आहे तो सेल्युलर ग्रेडचा आहे, त्याची बॉडी असिमेट्रिक आहे, त्याचा बॉडी कॅव्हिटीशी संबंधच नाही. नंतर हे टिश्यू ऑर्गन ग्रेड सिस्टमचा रेडियल सिमेट्रीवाला फायलम कुठला आहे? नायडेरिया, त्याचा पण बॉडी कॅव्हिटीशी संबंध नाही. आणि मग नंतर हे जे फायलम्स आहेत 3 पासूनचे ते सगळे ऑर्गन सिस्टम ग्रेडचे आहेत किंवा टिश्यू ऑर्गनचे आहेत. तर पहिला त्याच्यामधला एसिलोमेट आहे प्लॅटीहेल्मिंथस, सुडोसिलोमेट आहे ॲशिलिमिंथस आणि नंतर बाकी सगळे युसिलोमेट आहे. ओके. ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोल्युस्का सगळे हे हेमिकॉर्डेटा वगैरे इथून खाली आहेत ते सगळे युसिलोमेट आहे. हा एकटाच सुडोसिलोमेट आहे, हा एकटाच असिलोमेट आहे आणि हे दोघांचा बॉडी कॅव्हिटीशी संबंधच नाही आहे. हे झालं न्यू क्लासिफिकेशन.